तर नमस्कार मंडळी, मी आहे दिव्या। तर मी आज बनवत आहे भंडारा पद्धतीने लापसी। तर चला सुरुवात करूया। तुम्हाला जर माझे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर एक कढई घेतलेली आहे, कढई गरम करून घेतलेली आहे छानपैकी। त्याच्यामध्ये 1 वाटी मी भरडा टाकलेला आहे व अर्धी वाटी तूप टाकलेला आहे, गावरान तूप आहे हे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भरडा स्लो गॅसवरती लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। एकदम छान असा लाल रंग यायला पाहिजे। आता जो हा दिसत आहे येलो कलरचा लाल रंग झाला पाहिजे, तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरच भाजायचा आहे। सुगंध आला पाहिजे असा भरडा भाजताना बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण गुळ वितळून घेऊयात। तर इथे मी 1 वाटीसाठी 1.5 वाटी गुळ घेतलेला आहे। 1 वाटी भरड्यासाठी 1.5 वाटी गुळ घेतलेला आहे मी। इथे मी थोडं जास्त प्रमाणातच गुळ घेतलेला आहे, कारण की थोडंसं गोड जास्त लापशीत छान वाटते त्याच्यामुळे। तर तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार गुळ कमी जास्त घेऊ शकता। तर 1.5 वाटी गुळासाठी मी इथे 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे। ते पाणी उकळून घेतलेलं आहे, गुळ वितळून घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट्समध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि काजू आणि बदाम घेतलेले आहेत। तुम्ही मनुके, शेंगदाणे वगैरे देखील घालू शकता। तर इथे मी शेंगदाणे आणि मनुके वापरलेले नाही आहेत, फक्त काजू, बदाम आणि खोबरं वापरलेलं आहे। ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर भरड्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। भरडा छान असा परतून झालेला आहे, एकदम छान असा लाल रंग आलेला आहे। पाहू शकता तुम्ही, व्हिडिओमध्ये दिसतच आहे। एकदम छान असा कलर आलेला आहे आणि आता गुळाचं करून घेतलेलं पाणी टाकायचं आहे। गरमच पाणी वापरायचं आहे आणि गरज पडलीच तर वरतून परत गरम पाणी देखील टाकू शकता। गरम करूनच पाणी वापरायचं आहे। आणि इथे मी सुंठ आणि बडीशोप कुटून घेतलेला आहे, बारीक असं बडीशोप पण कुटून घेतलेली आहे आणि सुंठ देखील कुटून घेतलेली आहे आणि विलायची टाकायची आहे। पाणी टाकलेलं आहे। गरज लागल्यास वरतून गरम पाणी देखील टाकू शकता, भरडा जर शिजला नाही तर। आता झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे। अर्ध्या तासात शिजून होतं, बारीक गॅसवर शिजवायचं आहे। इथे छानपैकी आपली लापशी शिजून झालेली आहे। एकदम छान कलर आलेला आहे आणि एकदम भंडारा पद्धतीनेच लापशी बनलेली आहे। एकदम छान टेस्टी अशी लापशी तयार आहे गरमागरम। तुम्ही भातासोबत किंवा सांबर लापशी भात जर आवडत असेल तर एकदा नक्की बनवून पहा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय। आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।